दुसरी गोष्ट अशी की रामराज्य म्हणजे काय याचाही त्याच्यावरती एक विचार केलेला आहे की आपण म्हणतो रामराज्य, तर रामराज्यामध्ये एक समत्व अपेक्षित आहे. आणि नेहमी असं मानलं जातं की राम रावणाचं युद्ध हे देवलोक, असुरलोक, मानवलोक या सगळ्यामधल्या आपसातल्या संघर्षाचं काहीतरी हे आहे. परंतु त्याच्यामध्ये एक मांडणी अशी आहे की देव, असुर, मानव किंवा कुठलाही सजीव यांच्यामध्ये लहान मोठा कुणीच नाही आहे. देवलोक आपलं कंट्रोल करतो असं नाही. अनुसूयेसारखी स्त्रीसुद्धा देवांना आपल्याकडे बंदी बनवून लहान मुलांच्या रूपामध्ये आपल्या अंगणामध्ये खेळायला लावते. याचं कारण असं की ती मांडणीच ही आहे की समत्वाचा विचार रामराज्यामध्ये आहे. म्हणजे सीता एका ठिकाणी असं म्हणते की माणसातलं पशुत्व आणि असुरांमधलं असुरत्व नष्ट करायचं, आपल्याला असुर नष्ट करायचे नाही आहे. त्यामुळे माणसातलं पशुत्व आणि असुरांमधलं असुरत्व कसं नष्ट होईल. त्रिजटेसारखी एक असुर तिची वनवासामधली तिची सखी होते आणि आपल्या असं लक्षात येतं की अरे तिचं असुर असणं म्हणजे तिच्यात असुरत्व नाही आहे, हा जो भाग त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे एका अर्थाने रामराज्य म्हणजे काय आणि समत्व म्हणजे काय याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणारी ही कादंबरी आहे.